मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। अखिल गुणनिधान जगदीश्वर परमात्मा श्री कृष्णचंद्राच्या अपार करुणेतून आपला हा श्रीमद भागवताचा सत्संग सुरू आहे। आणि या सत्संगामध्ये काल आपण सर्वांनी श्रवण केलं होतं। काय ऐकलं होतं बरं आपण? आहे कोणाच्या लक्षात? आणि नारद महाराज वृंदावनला गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी एका तरुणी स्त्रीला पाहिलं होतं। कुठे बसली होती ती? यमुना मैयाच्या किनाऱ्यावर। आणि काय करत होती? रडत रडत खूप मोठमोठ्यानं रडत होती। आणि शेजारी समोर दोन वृद्ध म्हातारी लोक पडले होते। अत्यंत जीर्ण शीर्ण त्यांचं शरीर होतं आणि त्यांच्या सोबत शेकडो स्त्रिया त्यांची सेवा करत होत्या। तर अशा प्रकारे अत्यंत कुतूहल वाटलं कोणाला? देवर्षी नारदांना। आणि त्यांनी विचारलं की हे देवी कासित्वं का विमो देवी, हे भगवती, हे देवी, तू कोण आहे? आणि हे दोघं जे तुझ्या समोर पडलेले हे दोघं कोण आहेत? आणि या सगळ्या स्त्रिया ज्या सगळ्या तुझी सेवा करतायत तर या सगळ्या स्त्रिया कोण आहेत? आणि आणखी एक प्रश्न विचारला होता तो म्हणजे काय की तू का रडते? त्या भगवती त्या स्त्रीला त्या तरुणीला नारदांनी विचारलं होतं की तू का रडते? तर अशा प्रकारचे सगळे प्रश्न विचारले होते देवर्षी नारदांनी। आणि आता ती तरुणी स्त्री जी आहे, जी रडणारी आहे, तिला आता या ठिकाणी उत्तर द्यायला या ठिकाणी श्लोक आलेला आहे। तर ती स्त्री उत्तर देते। काय उत्तर आहे? सांगतायत बालोवाच अहं भक्तिरिति ख्याता इमौ मे तनयौ मतौ ज्ञानवैराग्यनामानौ कालयोगेन जर्जरौ। ती स्त्री काय सांगते? ती म्हणते अहं भक्तिरिति ख्याता, मी संपूर्ण सचराचरामध्ये भक्ती नावाने विख्यात आहे। ती स्त्री काय म्हणते की मी भक्ती आहे, ख्याता म्हणजे विख्यात आहे, सगळीकडे प्रसिद्ध आहे, मी संपूर्ण चराचरामध्ये मी भक्ती नावाने प्रसिद्ध आहे। अर्थात ती तरुणी स्त्री कोण आहे? भक्ती आहे। आणि पुढे उत्तर देते इमौ मे तनयौ मतौ, आणि हे समोर माझ्या पडलेले जे वृद्ध लोक आहेत ते कोण आहेत? तनयौ, तनय म्हणजे पुत्र, हे दोघं माझे मुलं आहेत। आणि त्यानंतर ज्ञान, या दोघांचे नाव सांगितलेत बघा, ज्ञान वैराग्य नामानौ, एकाचं नाव ज्ञान आहे आणि दुसऱ्याचं नाव वैराग्य आहे। आणि काल योगेन जर्जरौ, काळाच्या ओघामध्ये हे दोघेही अत्यंत वृद्ध झाले, जर्जर झाले आणि धराशायी होऊन पडलेले आहेत अगदी। ही काय? भक्ती। भक्तीचे दोन पुत्र कोण? ज्ञान आणि वैराग्य। पण इथे काय बघा, भक्ती जी आहे ती तरुणी स्त्री आहे आणि तिचे दोन्ही पुत्र कसे आहेत? अत्यंत वृद्ध आहेत। असं होऊ शकतं का बरं? अत्यंत दुःख वाटेल एखाद्या आईला की ऐन तारुण्यामध्ये आपले पोरं म्हातारे होऊन गेले आणि ती आई मात्र तरुण आहे। लोकांमध्ये काय पाहिलं जातं? आई म्हातारी असते आणि मुलं तरुण असतात। पण इथे मात्र उलट आहे। भक्ती जी आहे देवी अत्यंत मोठमोठ्यानं रडते, क्रंदन करते की हे कसं काय झालं। ज्ञान आणि वैराग्य दोघेही
काळाच्या ओघामध्ये जर्जर झालेले आहेत आणि धराशायी आहेत. आणि या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत ना, माझी सेवा करतायत, कोणी पंखा करते, कोणी अलट चामर झाडू, कुणी काय, कोणी फुलं आणते, कोणी पाणी घेऊन येते, कोणी फळं आणून देते. तर अशा या सगळ्या ज्या स्त्रिया दिसतायत त्या सगळ्याच्या सगळ्या कोण आहे? गंगाद्या सरितश्चेमा मत्सेवार्थम समागताः. गंगा आदी ज्या सगळ्या नद्या आहेत, गंगा, कृष्णा, कावेरी, नर्मदा, गोदावरी आदी या सर्व नद्या माझी सेवा करायला आलेल्या आहेत. अत्यंत पवित्र तीर्थ जे आहेत हे सगळेचे सगळे माझी सेवा करण्याकरता इथे आलेले आहेत. परंतु या सगळ्यांची सेवा पाहूनही तथापि न च मे श्रेय सेविताया सुरै अपि. मोठ्या मोठ्या देवता लोकांच्या द्वारे सेवित असूनही मला आनंद नाहीये, मला बरं वाटत नाहीये, मी आनंदी नाहीये. एवढं असूनही मला श्रेय वाटत नाही. का वाटेल? एखाद्या आईला असं श्रेय कसं वाटेल जिचे दोन्ही पुत्र धराशायी आहेत, अगदी त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतोय. अशा पुत्रांना पाहून कोणती आई आनंदी होईल? ती आई तरुणी आहे आणि आपले मुलं अशा प्रकारे पडलेले पाहून अत्यंत दुःखी, अत्यंत कष्टामध्ये असलेली ती भक्ती क्रंदन करते, रडते आणि आता स्वतःची वार्ता सांगते की मी, माझा जन्म कुठून झाला, मी कुठून आले, कशी आले, कुठे कुठे गेले आणि कुठे गेल्यानंतर मला काय मिळालं, याचं सगळं सविस्तर त्या ठिकाणी देवी भक्ती आता देवर्षी नारदांना सांगते. काय म्हणते? उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिं कर्नाटके गता क्वचिन् महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गताः. देवी भक्ती म्हणते की उत्पन्न द्रविडे साहम, मी द्रविड देशामध्ये उत्पन्न झाले. म्हणजे माझा जन्म कुठे झाला? द्रविड देशामध्ये. द्रविड देश म्हणजे काय? आत्ताचा भारतातला जर भाग पाहिला तर दक्षिण भारत. दक्षिण भारत म्हणजे आपण आता इथे महाराष्ट्रामध्ये राहतो, जवळजवळ पश्चिम भागामध्ये राहतोय आपण. तर पश्चिम भारतामध्ये आपण जवळपास राहतोय. तर दक्षिण भारतामध्ये जे केरळ आहे, तमिळनाडू आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, हे सगळे जे राज्य आहेत या सगळ्याला द्रविड देश म्हटलं जातं. आपण जे प्रार्थना किंवा जे म्हणतो ना राष्ट्रगीत वगैरे, द्राविड उत्कल बंग वगैरे, तर द्रविड देश म्हणजे काय? हा पूर्ण दक्षिण भारत. तर दक्षिण भारतामध्ये मी उत्पन्न झाले. माझा जन्म कुठे झालेला आहे? दक्षिण भारतामध्ये. बघा आजही जर तुम्ही दक्षिण भारतामध्ये गेलात ना तर तिथे आजही धर्म कार्याला खूप मोठी मान्यता आहे. आपल्याकडे असं काहीतरी करून द्यायचं म्हणून करून देतात. हा धर्मकार्य, हा घ्या, असं, हा चला हे करा, म्हणजे अगदी उचल की टाक, आपल्याकडे असं सगळं असतं. परंतु दक्षिण भारतामध्ये आजही मोठमोठे यज्ञ होतात आणि अत्यंत विधिविधानाला व्यवस्थित प्रकारे पाळलं जातं. विशेष करून त्यांच्याकडे श्राद्धादी जे कर्म असतात ना त्याला इतकं सुंदर पाळतात ती लोक. श्राद्ध करायचं म्हटलं की असं तसं नाही करत ते. अगदी मोठमोठे यज्ञ करतात, मोठमोठे उपचार करतात, ब्राह्मण देवतांना बोलावून घरामध्ये ते सगळे कार्य करतात. श्राद्ध म्हणजे काय? आपलं वर्ष श्राद्ध वगैरे नाही, जे प्रत्येक वर्षी येतं ना पितृपक्षामध्ये, ते श्राद्ध इतकं सुंदर प्रकारे ते लोक करतात. आणि प्रत्येक धर्मकार्य, विवाह संस्कार असो अथवा कुठलाही संस्कार असू द्या, अत्यंत व्यवस्थित प्रकारे वैदिकरित्या आजही पाळलं जाते तिथे. आणि आजही भक्तीचं काहीतरी ते महात्म्य आहे. भले कलियुग आलंय, अत्यंत घोर सगळं काही बिघडलंय, बदललंय, परंतु तरीही आजही कुठेतरी ते सगळं पाहायला मिळतं. कुठे? दक्षिण भारतामध्ये. म्हणून देवी भक्ती सांगते उत्पन्ना द्रविडे साहम. पुढे काय केलं? वृद्धिं कर्नाटके गता. मी कर्नाटकामध्ये आले. पुढे दक्षिण भारतातून हळूहळू मी वर प्रवास करत होते आणि कर्नाटक मध्ये आल्यानंतर तर मला आनंद झाला. सगळे लोक भक्तीमध्ये डुबलेले, तो आनंद वाटला. जिथे जाईल तिथे माझी पूजा झाली, कुठेही मी गेले तिथे माझी पूजा झाली. मला कोणी तिरस्कार केला नाही. भक्तीचं अत्यंत मनापासून सर्वांनी आदरात तिथे केलं. म्हणून मी फार आनंदी झाले, खूप आनंदी झाले. त्यानंतर काय झालं? क्वचिन महाराष्ट्रे. कर्नाटकाच्या वरती काय आहे? महाराष्ट्र आहे आपलं. तर या महाराष्ट्रामध्ये मी आले. तर या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पंढरपूरला गेले, तिथे भक्ती पाहिली मी. सगळे वारकरी लोक त्या चंद्रभागा मैयाच्या किनाऱ्यावर वाळवंटामध्ये विठ्ठलाचे कीर्तन करत करत आनंद विभोर होऊन नृत्य करतायत. अगदी आनंदामध्ये सगळे नाचतायत. तो आनंद पाहून मी आनंदी झाले. खूप
छान वाटलं. ते वारकरी लोकांचं भजन पाहिलं, संतांची ही भूमी पाहिली, तर त्या ठिकाणी मला बरं वाटलं. परंतु ते प्रत्येक ठिकाणी नाही, क्वचित ठिकाणी, म्हणजे कुठे कुठे मला ते पाहायला मिळालं. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात काही माझी पूजा झाली नाही. जिथे जिथे पूजा झाली त्यातून मला आनंदच झाला. मग मी माझा प्रवास पुढे आणखी वळवला. गुर्जर प्रदेशात गेले. गुर्जर म्हणजे गुजरात आणि पूर्वीच्या काळी जे आता अफगाणिस्तान वगैरे जे देश आहेत ना, आता पाकिस्तान वगैरे जे देश आहेत ते सगळे पहिले आपल्या देशात होते. हे तुम्हालाही त्याचा इतिहास माहित आहे. तर ते सगळे देश तेव्हापासूनही आपल्याकडे होते. तर हा पूर्ण भारत खंड जो आहे, तर जम्बू द्वीप जो आहे, तर हा सगळाची सगळा भारताचा भाग होता. तर या भारतामध्ये फिरता फिरता मी त्या देशामध्ये गेले. कुठे गुर्जर प्रदेश ज्याला म्हटलं जातं, अफगाणिस्तान पाकिस्तान वगैरे हा जो भाग आहे पूर्ण, तर तिथे मी गेले. आणि तिथे गेल्यानंतर मात्र माझी वाईट अवस्था झाली. काय ते म्हणतात, भक्ती देवी सांगते की गुर्जरे जीर्णतां गताः. जशी मी गुजरात मध्ये गेले, गुर्जर प्रदेशात गेले, जीर्ण होऊन गेले. जीर्ण, माझ्यामध्ये त्राण उरलं नाही. कारण काय होतं, भक्तीचं पोषक आहार काय? भगवंताचं भजन, परमात्म्याचं भजन. ज्या ठिकाणी भगवंताचं भजन आहे त्याला तर आपण भक्ती म्हणतो ना. हा फार भक्ती करतो म्हणजे काय करतो? देवाचं भजन करतोय, चिंतन करतोय, नामचिंतन करतोय. तर हे सगळं काही तिथे झालं नाही, म्हणून भक्ती क्षीण झाली. आधी तरुणी होती, म्हणजे क्वचित महाराष्ट्रात जरी होती तरी तरुणी होती ती. परंतु जशी गुर्जर प्रदेशात गेली, म्हातारी झाली, अत्यंत जीर्ण झाली, एकदम म्हातारी झाली. आणि त्याचबरोबर हे ज्ञान आणि वैराग्य हे दोघेही तिथे आम्ही अधिक काळ राहिल्यामुळे हे दोघेही, म्हणजे आम्ही तिघेही सगळेच्या सगळे जीर्ण झालो, अत्यंत क्षीण झालो. तेव्हा मला लक्षात आलं की आताच भगवान परमात्म्याने ज्या धन्य असलेल्या भूमीवर लीला केलेली आहे ते म्हणजे वृंदावन धाम. अत्यंत पवित्र आणि पावन अशी भूमी आहे. वृंदावनाचं महात्म्य अद्भुत आहे. कारण भगवान परमात्म्यानं जेव्हा लीला करण्याकरता वृंदावन धाम निवडलं, तर जे पूर्ण व्रजधाम या आहे ते संपूर्ण व्रजाची परिधी हे काही पृथ्वीचा भाग नाहीये. हा साक्षात भगवान परमेश्वराच्या धामातून खाली पाठवला गेलेला भूभाग आहे. तो जो काही जमिनीचा भाग आहे जो आपल्याला दिसतो तो परमात्म्याच्या धामातून आलेला आहे. म्हणून ते जे वृंदावन आहे अत्यंत परम पवित्र आहे आणि आल्हाददायक असेल असा विचार मी मनात केला. आणि माझ्या पुत्रांसमवेत मी कशी तरी थकत दमत हारत या वृंदावन धामामध्ये आले. आणि वृंदावन धामामध्ये आल्यानंतर आणखीच एक विचित्र गोष्ट घडली. ती म्हणजे काय, इथे भक्तीच भक्ती पाहायला मिळाली मला. आणि त्यामुळे मी अत्यंत तरुणी झाले, म्हातारी झाले होते गुर्जर प्रदेशात जाऊन, परंतु वृंदावनात आले आणि वृंदावनामध्ये मी जी भक्ती पाहिली सगळ्यांची, तर मी अत्यंत तरुणी झाले, सुकुमारी झाले, अगदी 16 वर्षीय झाले, 16 वर्षाची तरुणी झाली. परंतु माझे जे दोन्ही पुत्र ते आणखीच जास्त म्हातारी झाले. इथपर्यंत येईपर्यंत ते कसे तरी आले, पण इथे आल्याबरोबर ते जमिनीवर पडले. आणि आता त्यांचंही दुःख पाहून मला काही बरं वाटत नाही. मला हे माझं तारुण्य असं वाटतंय की कसं म्हणजे शाप आहे आईसाठी, की आपली पुत्र अगदी जीर्ण आहे त्या ठिकाणी आणि आपण जर तरुण म्हटल्यानंतर ती आई अत्यंत दुःखी होणार. अत्यंत दुःखी होऊन त्या आईनं आपलं जे दुःख आहे ते नारदांना सांगितलं. खूप रडते, खूप. त्रयाणाम सहचारित्वात वैपरीत्यम कुतः स्थितम. हे सगळं असं विपरीतता आहे. आम्ही जे तिघ आहोत अशी विपरीतता सगळी आम्हाला पाहायला मिळाले. घटते जरठा माता तरुणो तनयाविती. खूप विचित्र गोष्ट आहे. आणि हे सगळं मी पाहिलं तर मला अत्यंत दुःख झालं. आणि हे श्री नारदजी महाराज तुमचं आज या ठिकाणी मला दर्शन झालेलं आहे. अतशोचामि चात्मानं विस्मयाविष्टमानसा वद योगनिधे धीमन कारणं चात्र किं भवेत. त्या ठिकाणी देवी भक्ती अत्यंत मोठमोठ्यानं क्रंदन करत नारदजींना विचारते की हे धीमन, हे योगनिधे. बघा 2 संबोधन नारदांची इथे वापरलेले आहेत. एक म्हणजे धीमन आणि दुसरं म्हणजे योगनिधे. योगनिधी म्हणजे योगाचं घर, योगाचं भंडार, योगाची खाण, ज्यांच्याकडे संपूर्ण योग भरलेला आहे. योग म्हणजे काय, संयोग होणं. कुणाशी, परमात्म्याशी जे संयोग करून देतात ते योगनिधी आहेत. बाकीचा योग तर हा योग आहेच आहे, परंतु योग जो आहे युजर योग या धातूपासून बनलेला आहे. म्हणजे योग होणं, एकत्रित येणं, सम्मिलित होणं, जे वेगळं आहे त्याला एकत्रित करणं. मग
जीव जो आहे परमात्म्यापासून वेगळा झालेला आहे, आपलं सगळं स्वतःचं वेगळं दुकान मांडून तो फिरतोय. मग या जीवाला शिवाशी ऐक्य प्रस्थापित करून देण्याचं जे कार्य आहे ते योगनिधी म्हणजे ते नारदजी करतायत. म्हणून त्यांचं संबोधन काय आहे? योगनिधे. आणि पुढे म्हटले धीमन. धीमन म्हणजे बुद्धिमान, धी म्हणजे बुद्धी, जे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आहेत. कुशाग्र बुद्धी म्हणजे काय? सारासार विवेक ज्याला आहे, ज्याने संपूर्ण सचराचराला ओळखून आत्मस्वरूपाचा अनुभव घेतलेला आहे, या चराचरामध्ये काहीही रहस्य नाही हे ज्याला कळलेलं आहे आणि आत्मस्वरूपामध्ये जो निरंतर डुबूनच आहे, असा व्यक्ती धीमन आहे. परत त्याच्यामध्ये आणखी लक्षणं की जो धीमन आहे तो आपल्या या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाला स्वतः पुरतच मर्यादित ठेवत नाही. त्या आपल्या बुद्धीच्या बळावर त्या ठिकाणी परमेश्वराच्या प्रेरणेनं, त्याच्या कृपेनं ते महापुरुष जे धीमन आहेत ते इतर लोकांनाही उद्धार करण्याच्या उद्योगाला सतत लागलेले असतात. असे ते श्री देवर्षी नारदजी महाराज. म्हणून तुम्ही कसे आहात? एक धीमन आणि दुसरे योगनिधे. तर हे योगनिधे, हे धीमन, हे महात्मन, माझ्या या सगळ्या दुःखाचं कारण तरी काय हो? मला कळतच नाही नेमकं झालं कशामुळे हे. कधी मी तरुणी होते, कधी मी म्हातारी झाले, कधी अचानक तरुणी होऊन जाते. माझे हे दोन्ही पुत्र अशा प्रकारे जर्जर होऊन पडलेले आहेत, नेमकं याचं कारण आहे तरी काय? अशा प्रकारे जेव्हा त्या देवी भक्तीनं आपले प्रश्न विचारले तेव्हा श्री नारदजी महाराज आता उत्तर देत आहेत. ते म्हणतात काय? ज्ञानेनात्मनि पश्यामि सर्वमेतत् तवानघे न विषादस्त्वया कार्ये हरिश्यं ते करिष्यति. हे कल्याणी, हे देवी, तू काही काळजी करू नको. काय म्हटले? तू काहीही काळजी करू नको, कारण तू अनघा आहे, म्हणजे अपाप आहे. तुझ्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं पाप कधी स्पर्श करू शकत नाही, असं तू अनघा आहेस. आणि तू काळजी का म्हणून करते? कारण की तू परमात्म्याचे अत्यंत प्रिय आहेस. तू काळजी करू नको. तू केवळ भगवान श्रीकृष्णचंद्राच्या श्री चरणाचं चिंतन कर बस. तू परमेश्वराच्या चरणाचं चिंतन केलंस तर त्या ठिकाणी काय होईल? परमात्मा कृपा करतील आणि तुझं सगळं जे दुःख आहे त्याला नष्ट करतील. हरिश्यं ते करिष्यति. भगवान श्री हरिनारायण परम कृपाळू आहेत, परम उदार आहेत, ते तुझं कल्याण करतील. तू काळजी करू नको. बघा, फार काही पसारा केला नाही नारदांनी, काही पसारा केला नाही. असं नाही मी आहे ना, तू का काळजी करते? मी असताना तुला काही कशाची काही काळजी आहे का? देवर्षी नारद असं म्हटले नाही. आपण दिलासा देतो, म्हणजे एखाद्याने जर आपल्याला येऊन दुःख सांगितलं आपण म्हणतो मी आहे ना, तू का काळजी करतो? मी असताना तुला काही गरज आहे का काळजी करायची? देवर्षी नारद म्हणतात नाही, देवाच्या चरणाचं चिंतन कर, परमात्मा तुझं कल्याण करतील. भगवान परमात्मा आहे ते एकमेव सर्वस्व, तेही सर्वांचं कल्याण करतात. त्यामुळे आश्चर्य करायची गोष्ट नाही. परमात्म्याचं असीम कल्याण भरलेले, कल्याणाचा सागर आहे, कल्याणाची मूर्ती आहे, म्हणून परमात्मा सर्वांचं कल्याण करतात. म्हणून हे भक्ती, हे कल्याणी, तू काळजी करू नको. तुझं अत्यंत व्यवस्थित प्रकारे कल्याण होणार आहे. क्षणमात्रेन तज्ज्ञात्वा वाक्यमुचे मुनीशयः. भगवान त्या ठिकाणी नारदजी महाराज म्हणतात की मी माझ्या आत्मज्ञानाच्या चक्षुने पाहतोय की तुझ्या दुःखाचं कारण आहे तरी काय. माझ्या जवळ जे आत्मज्ञानाचे चक्षु आहेत त्यातून मला कळते. आणि ते सूतजी महाराज, जे शौनकादी महाराज समोर बसलेले आहेत, त्यांना हे सगळं विस्तारपूर्वक सांगतायत. काय म्हटले नारदजी? ते म्हणतात शृणुष्वा वहिता बाले युगोयम दारुण कलिही. हे बाले, हे देवी भक्ती, मला कळते तुझ्या दुःखाचं काय कारण आहे. काय कारण आहे म्हटले? हा, शृणुष्व, ऐक ऐक ऐक, काय कारण आहे. हे जे युग आले, कलियुग अत्यंत दारुण आहे. दारुण म्हणजे भयंकर आहे, भयानक आहे. या दारुण कलियुगानं काय केलं? तेन लुप्त सदाचारो. या कलियुगाने सदाचाराला लोप पावून टाकलं. सदाचार म्हणजे काय? सदाचार शब्दाचा अर्थ माहिती सर्वांना. आपण हा शब्द व्यवहारामध्ये फार वापरतो. सदाचार, सदाचार, फार सदाचारी माणूस आहे, सदाचारानं वागलं पाहिजे. ओ, सदाचार म्हणजे नेमकं आहे का? सदाचार म्हणजे शास्त्रीय पद्धतीने निरंतर आचरण करत राहणं, आपण आपल्या कर्तव्याशीच संबंध ठेवणं, जास्तीत ठिकाणी कुठे डोकं लावायचं नाही. कुणाचं काय आणि कुणाचं काय करायचं, तुला तुझं बघ, आपलं काय चाललंय, आपण किती खोल पाण्यात आहे, कुठे मोठा प्रवाह येईल आणि आपल्याला त्या प्रवाहामध्ये अशा प्रकारे वाहून घेऊन जाईल, कळायचं नाही, पत्ता लागणार नाही आपला.
कोणालाच कळणार नाही जगामध्ये गेला कुठे. अहो, एखाद्या एवढं मोठं जग बघा, केवढं मोठं जग आहे, कितीतरी सूर्यमाला आहेत या विश्वामध्ये. त्या परमेश्वराने एवढं विश्व बृहत निर्माण केलंय, त्याच्यामध्ये अनेक सूर्यमाला, त्या अनेक सूर्यमालांमध्ये आपली सूर्यमाला, त्या सूर्यमालेमध्ये आपला एक छोटासा ग्रह कुठेतरी आकाशामध्ये तरंगतोय. त्या ग्रहामध्ये पृथ्वीवर, आपल्या पृथ्वीवर आपला एक देश, अनेक देशांपैकी आपला देश, त्या आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत, त्या राज्यामध्ये आपलं एक राज्य, त्या राज्यामध्ये अनेक जिल्हे, त्या जिल्ह्यात अनेक तालुके, तालुक्यात अनेक गावं, आपलं जे गावामध्ये अनेक माणसं, त्यात आपलं छोटंसं कुठेतरी कुटुंब, त्या कुटुंबात अनेक सदस्य, त्यात आपण कुठेतरी कोणीतरी. मग आपण काय म्हणून बरं स्वतःला एवढं मी फार ग्रेट आहे? अरे तू नसला तरी जग थांबत नाही. जगाचं काय पडलंय तुझ्या वाचून? जग छान चाललंय, तू गेला काय आला काय, जगाला काही फरक पडत? काय फरक पडणार? आपणच एक माणूस गेला, जगाला काय बरं काय फरक पडणार तुम्ही सांगा? जगाचं काही घेणं देणं, शेजारी पाजारी तुमचे घरातले नातेवाईक कोणाला काही घेणं देणं नाहीये. ज्याचं जे चालणार आहे ते छान चालतंय, अगदी व्यवस्थित, तिथे काही कसल्या समस्या येत नाही. त्याच्या प्रारब्धानुसार त्याने घेऊन आलेले तेच कर्म, त्याला ते जगायचंच आहे. तू असला तरी ते त्याला मिळणार आहे, तू नसला तरी मिळणार आहे. आपण आपल्या प्रारब्धानुसार हे सगळं घेऊन आलेलं असतो. मग परमेश्वराची ही सगळी कृपा आहे, परंतु तरी या कलियुगामध्ये अत्यंत दुःख आहे, अत्यंत दारुण आहे. हे माणूस कळूच शकत नाही, स्वतःला फार मोठं प्राधान्य देतो. नारदजी महाराज म्हणतात काही काळजी करू नका, आणि ते ज्ञानाच्या चक्षुने सांगतायत सदाचार लुप्त झालेला आहे. कुठेतरी माणूस स्वतःमध्येच फक्त रंगलेला आहे. मी आणि माझं याच्यामध्ये एवढा काही तल्लीन आहे की तो प्रत्येक चांगल्या चांगल्या गोष्टीला विसरून गेलेला आहे. जे चांगले चांगले लक्षण त्याच्यामध्ये असले पाहिजे, चांगले गुण असले पाहिजे. सदाचार म्हणजे सदा सर्वदा सत आचरण करणं. तर या सगळ्याला सोडून तो माणूस अघासुरायन्ते, अघ म्हणजे पाप, अघासुर म्हणजे पाप आचरण करणारा राक्षस. आणि काय म्हटले बघा, कलियुगाच्या सगळ्या लोकांना जना अघासुरायन्ते शाठ्य दुष्कर्मकारिणः. वा वा, नारदजी महाराज काही घाबरतात का कुणाला? ते अगदी बिंदास सांगून दिलं. ते काय म्हटले, या कलियुगाचे सगळे लोक अघासुर प्रवृत्तीचे झाले, म्हणजे पाप करणारे एक मोठे मोठे राक्षस झाले. काही खोटे गाव नारदजी महाराजांनी जे सांगितलं ते काही खोटं आहे का? नाही ना. निरंतर पाप आहे, पापामध्ये रत असलेला हा माणूस कधीतरी एकदा तरी विचार करतो का, मी थोडं तरी पुण्य करून बघू जरा एकदा काय होतंय. पुण्याची बुद्धी कधीतरी उदयाला येते का? बघा, पुण्य करण्याची बुद्धी सुद्धा पुण्य असलं तरच येते. कधीतरी थोडं पुण्य असेल तर आता पुण्य करायची बुद्धी, नाही तर सदा सर्वदा पापामध्ये निरत असलेला हा माणूस, त्याला कुठून हे सगळं कळणार आहे? म्हणून अघासुरायन्ते शाठ्यता, दुष्कर्म करणारे सगळे लोक, यह संतो विषीदन्ति प्रहस्यन्ति ह्य साधवः. म्हटले की जो माणूस अत्यंत दुष्ट दुराचारी आहे तो सुखात राहतो, आणि जो माणूस अत्यंत सदाचारी आहे त्याच्यावर दुःखाचे पहाड तुटून पडतात. जो सदाचारी आहे, कधीही दुष्कर्म करत नाही, तो माणसाला प्रत्येक वेळी परीक्षा द्यावं लागत असतात. आणि ज्या ठिकाणी जो माणूस षट कर्म करतोय, दुराचार करतोय, पापाचार करतोय, तो माणूस सुखामध्ये आहे असं आपल्याला कलियुगामध्ये पाहायला मिळतं. बरोबर आहे ना? आपण म्हणतो काय गुंडा माणूस येऊ, तरी मस्त फिरतोय, खातं पितोय, झोपतोय, गाडी बंगला सगळे त्याच्याकडे, आणि आम्ही मरमर कष्ट करतोय इकडे शेतामध्ये एक एक काय करता तुम्ही सगळं, एवढे कष्ट करून आमच्याकडे काय आहे का? काय हा, दिवसभर केलं तर रात्री खायचं, उद्याला परत बघायचं, म्हणजे हे सगळं आपलं चाललेलं आहे. बरोबर ना? मग आपण एवढे चांगले सत्कर्म करतोय, आपलं कर्म कर्तव्य करणं हे सत्कर्म आहे. म्हणजे आपण जे काही करतोय, जे खातोय, जे करतोय, जे काही आहे ते अत्यंत प्रामाणिक असलं पाहिजे. लपवण्यासारखी जर एखादी जरी गोष्ट असली ना, समजायचं हे पाप आहे आपलं. काही गोष्ट जर आपल्याला लोकांपासून किंवा चांगल्या माणसांपासून, बरं का, विशेष करून आपले गुरु आहेत, आपल्या घरातले वडीलधारे माणसं आहेत, किंवा चांगले कुणीतरी गावातले ग्रामस्थ सज्जन माणूस आहे, लोकांचं हित इच्छा करणारा माणूस आहे, त्याच्यापासून जर आपल्याला एखादी गोष्ट लपवायची वेळ आली ना, समजायचं ही गोष्ट चुकीची आहे. चुकीची म्हणून तर लपवावी लागते. चांगली गोष्ट तर माणूस अगदी प्रदर्शनच मांडतो, अरे मी जप करतोय, एवढे केले, मी पारायण वाचले, एवढे वाचले, मी वाऱ्या, वा वा वा, म्हणजे माझ्यासारखं, म्हणजे अगदी माणूस फुगून जातो या सगळ्या गोष्टीचं प्रदर्शन करत असतो. आणि कलियुगामध्ये खरं तर हेच आहे, आज प्रदर्शनच एक प्रकारचा परमार्थ झालेला आहे. म्हणजे परमार्थ आम्ही करतोय, आम्ही आमच्या खोलीमध्ये बसून किती जप करतोय दुसऱ्याला सांगायची काही गरज आहे का? बरं, करत तर नाहीच बरं का,
नाहीच करत, मग ती माळ घेऊन लोकांच्या मध्ये चव्हाट्यावर येऊन बसणं, मी एवढे जप करतो, मी तेवढे राहा, मी एवढे पारायण, हे सगळं करत बसण्याची काही एक गरज नाही. हा दिखावा जर करत असाल तर पुण्य नाही मिळणार, जे करताय त्याच्याविषयी फक्त पापच पाप मिळणार. आणि कलियुगाच्या लोकांचा जास्तीत जास्त प्रकारे हाच फक्त परमार्थ आहे, दिखावा. म्हणजे हाच आहे असं म्हणायचं नाहीये, पण याच्या व्यतिरिक्त चांगले लोक नाही असं नाहीच आहे. ते आहेत म्हणून आपण जगलेलो आहे, ही पृथ्वी नीटनेटकी चालू आहे. ते जर लोक गेले तर समजायचं सर्वनाश आहे. ते आहेत कुठेतरी म्हणून तरी जरा कुठेतरी रामकृष्ण हरी, कुठेतरी राधे राधे चालू आहे, कुठेतरी कृष्ण कृष्ण चालू आहे, काहीतरी चालू आहे. ते आहेत म्हणून. जर ते संत महात्मे जर नष्ट झाले या पृथ्वीवरून तर प्रलय, त्या दिवशीच प्रलय. मग अशा प्रकारे कलियुग अत्यंत भयंकर झालेला आहे. दत्ते धैर्यम तुयो धीमने. आणि या कलियुगामध्ये जो कोणी व्यक्ती सगळ्या प्रकारच्या संकटांमधून, सगळ्या प्रकारच्या अत्यंत दुर्भावना दुर्वासनांच्या मधून स्वतःला वाचवून धैर्यपूर्वक केवळ आपल्या धर्म कार्यामध्येच संलग्न आहे, तर तो माणूस या कलियुगातला खरोखर पंडित माणूस आहे, खरोखर विद्वान माणूस आहे. आणि कलियुगामध्ये असं सगळं पाहायचं म्हणजे फार कठीण आहे, फार अवघड आहे. वर्षे वर्षे क्रमाच्या तो मंगलम नापि दृश्यते. अनेक वर्ष जातात, अनेक वर्ष, परंतु कुठेही मंगल कार्य, सत्कार्य पाहायला मिळत नाही. असं सगळं चाललेलं आहे. नत्वमा. आणि इथे अजूनही सांगितले, आपण म्हणू एवढे कथा प्रवचन कीर्तन सप्ते वगैरे होतात, मग हे काय अमंगल कार्य आहे का? आहे का असं अमंगल कार्य? बरोबर आहे, अगदी खरा प्रश्न आहे. पूर्वीच्या काळी कमी होत होते सप्ते, आता जेवढे होत आहेत आपल्या गावामध्ये पहिले एवढे कार्यक्रम होत होते का? नाही ना. आता एक कार्यक्रम एक संपला आहे तर दुसरा कुठेतरी सुरू आहे, दुसरा संपला आहे तिसऱ्याचं नियोजन चालू आहे, असे एकानंतर एक सगळे कार्यक्रम आपले सुरू आहेत. आणि हा सुद्धा कलियुगाचाच प्रभाव आहे. आज एवढे कथाकार, एवढे कथा प्रवचन करणार आहेत. पूर्वी काय सगळे एवढे ज्ञानी नव्हते, थोडेच होते, पण ते महत् ज्ञानी होते, विशेष ज्ञानी होते, शास्त्राचे मर्मज्ञ होते. आणि आता कुणीही उठून सुटून कथा प्रवचन आदी आदी ह्या सगळ्यांच्या गोष्टीमध्ये पडलेले. पहिल्या काळात काय टीव्ही होती का? प्रसार माध्यमांच्या द्वारे कथा आदी, किंवा जे म्हणतात अगदी काय म्हणतात भक्ती चॅनल, ज्याला पहिल्यांदा कोणते भक्ती चॅनल्स होते? असं काही नव्हतं. तरीही पारमार्थिक लोकांची संख्या अधिक होती. आता दिखावा अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी, आणि स्पष्ट भागवतामध्ये हे सांगितलंय, आता असं झालेलं आहे की कथा करणारे खूप झाले, लोक कथा करणारे झाले, परंतु त्यांचा उद्देश जो आहे कथा करण्यापाठीमागचा एकमेव एक आहे, तो म्हणजे काय? धन, पैसा गोळा करणं. आणि हे काही आपलं म्हणजे आपण म्हणू की मनाने हे ठरवलंय का, हे पाहायला मिळतं म्हणून बोलता का? भागवतामध्ये याचं प्रमाण आहे. शास्त्राने सांगितलंय की आज कथा होतात, परंतु धनाच्या कार्याकरता कथाकार कथा करतात. म्हणून कथेमध्ये जे सार आहे, कथेतून मिळणारं जे फळ आहे ते आता काही मिळत नाही. कारण कथा कशी असते? अत्यंत निस्पृह, काही न मिळणं, काही मिळो अथवा न मिळो, अत्यंत निस्पृह भावाने जर त्या ठिकाणी तुम्ही बोलत आहात, भगवान परमात्म्याचे जर गुण गात असाल, तर ती कथा प्रभावशाली आहे, तर त्या कथेचं खरं सार आहे, खरं फळ आहे. नाहीतर सगळं काही निष्फल. कितीही मोठा विद्वान आणि महापुरुष असू द्या, मोठा विद्वान का असेना, संपूर्ण शास्त्राला ज्याने कंठस्थ केलेलं आहे, परंतु तरीही केवळ लालचामध्ये येऊनच जर कथा प्रवचन करत असेल तर त्याची विद्वत्ताही काही कामाची नाही. त्याच्या ठिकाणी जर निस्पृहता नाही वक्त्याच्या जवळ, तर मग श्रोते काही घेऊ शकत नाही. श्रोत्यांना त्यातला एक शब्दही घेता येणार नाही. बस ते तिथं जाऊन बसतेलं मनोरंजन होईल, छान एन्जॉयमेंट, वा वा काय सांगताय महाराज, वा वा गेला आमचा वेळ, छान थोड्या उड्या मारल्या, थोडं नाचलं, इकडं तिकडं पाहिलं, छान 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 झालं, निघाले घरी. घरी आल्यानंतर कशाचं काय आणि कशाचं काय, काही नसतं तिथे. प्रभाव होईल कसा? कारण की वक्ता जे आहेत ते सामर्थ्यशील असले पाहिजे, निस्पृह असले पाहिजे, वैराग्य, ज्ञान आणि भक्तीनं त्यांचं अंतःकरण परिपूर्ण असलं पाहिजे, परमेश्वराप्रती अनंत प्रेम असलं पाहिजे. बस ते प्रेम एकमेव असं साधन आहे की या कलियुगामध्ये लोकांना या परमात्म्याच्या चरणाप्रती आपण आकर्षित करू शकतो. म्हणून आज कलियुगामध्ये ते वाचलं नाही, राहिलं नाही ते, परंतु आजही कुठेतरी तू म्हणते ना भक्ती देवी, धन्यम वृंदावनम, तू वृंदावन मध्ये आली आणि तरुणी झाली, तर वृंदावन धामाची महिमाच न्यारी. काय? धन्यम वृंदावनम तेन भक्ती नृत्यती यत्र च. वा वा वा, खूप सुंदर नारदजी महाराज सांगतात, वृंदावन धाम धन्य आहे, धन्य आहे, ज्या ठिकाणी भक्ती सदा सर्वदा नाचत असते, नृत्य करत असते. नृत्य कधी करतो माणूस? आनंदामध्ये ना, का दुःखामध्ये पण नाचतो? नाही.
आपण तर नाचतोयचे, जन्म झाल्यापासून आतापर्यंत नाच नाच नाचतोय. या नाचाचा काही उपयोग नाही. नृत्य तेच खरंय जे भगवंताच्या प्रति समर्पित आहे. परमात्म्याला आकर्षित करण्याकरता आपण जेही काम करतो ते श्रेष्ठ आहे. आणि त्याला विसरून जे काही करतो ते निष्फळ आहे, ते निरर्थक आहे. मग आपण जे काही करतोय त्याला जर परमात्म्याच्या प्रति समर्पित केलं तर खरोखर आपलंही जीवन धन्य आहे. इथे म्हटले धन्यम वृंदावनम तेन, भक्ती सदा सर्वदा नृत्य करते, आनंदाने अगदी उल्हासित असते. परंतु तरीही काय, जे ज्ञान आणि वैराग्य पडलेत ना, त्यांचं काय, भक्ती झाली ठीक आहे, परंतु ज्ञान वैराग्य तर तसेच पडलेलं, मग त्यांचं काय. नारदजी तेही सांगतायत, हे दोघं निदान इथे येऊन झोपलेत तरी झोप सुद्धा येऊ शकते का एखाद्या आजारी माणसाला, सांगा बरं. अत्यंत आजारी आहे, आजार सगळेच असतात, सगळ्यांनाच आजार काही ना काही, सगळ्यांना इथे बसलेल्यांना काही ना काही आहे. खूप जर ज्या दिवशी जास्त दुखलं, गोळी खायचं विसरलं वगैरे, तर झोप येते का? आताशी झोप येत नाही माणसाला, टेन्शनच एवढे असतात डोक्यामध्ये भरलेले. पण समजा टेन्शनला बाजूला ठेवू, पण बाकी आजार जर शरीर जर आजारी आहे, झोप येते नाही ना. या अंगावरून त्या अंगावर सदा सर्वदा चालत चालत राहते, तारे गिनतायत, पत्रे गिनतायत, कुठे काय गिनतायत, होऊ शकतं का असं? झोप येत नाही. का बरं झोप येत नाही? कारण की अनंत आजार त्या शरीरामध्ये भरलेले असतात. मग नारदजी म्हणतात, हे दोघं झोपले तिथे, छान झोपलेत. आजारी माणूस कुठे झोपतो? नाही झोपू शकत. परंतु जीर्ण झालेले आहेत, वृद्ध झालेले आहेत, तरी आनंदात झोपलेत, घोरतायत मस्त मोठमोठ्यानं. घोरतायत म्हणजे काय, मस्त मजेत झोपलेत, ते झोपू द्या, घोरतायत छान. आपण म्हणतो हे मस्त घोरत होते, पण त्यांच्या घोरण्याने आमची सगळी झोप उडून गेली. हे दोघं छान घोरत होते, त्याचं एकमेव कारण आहे, ते म्हणजे काय, हे वृंदावन धामाचं महात्म्य असं आहे. हे जरी आजारी असले तरी शांतपणे झोपलेत. ते आरडाओरडा करत नाही, दुखते म्हणून ओरडत नाहीयेत, आनंदात झोपले. हे सुद्धा वृंदावन धामाचं महात्म्य आहे. देवर्षी नारद अत्यंत आनंदपूर्वक त्या ठिकाणी हे सगळं सांगत होते. परंतु देवी भक्ती म्हणते, अहो मला आश्चर्य झालं, कलियुग आलं आणि कलियुगाने हे सगळं गिळून टाकलं. हो, मग गिळून टाकलं, त्या कलियुगाला येऊनच का दिलं? कोण होता बरं तो येऊन दिला? तेव्हा भक्ती स्वतः इथे सांगते, कथम परीक्षिता राज्ञा, राजा परीक्षित होता आणि त्या राजाच्या राज्यकाळामध्येच कलियुग या पृथ्वीवर आला होता. आणि मग त्या राजाने जर ठरवलं असतं तर कलियुगाला मारू शकत होता, हकलून लावू शकत होता. परंतु कलियुगाला इथे का म्हणून ठेवलं? आम्ही सगळे दुःखी झालोय त्या कलियुगामुळे, त्राही त्राही करून सोडले त्यानं. मग त्या अशा दुष्ट कलियुगाला या ठिकाणी राजानं कसं काय येऊ दिलं? राजाला का दया आली नाही आमच्यावर? करुणापरेण हरिणापि अधर्म कथमीक्षते, याला तर कधी करुणाच आली नाही या कलियुगाला. याने भगवान परमात्म्याची भक्ती हिरावून घेतली आमच्याकडून, सगळ्यांकडून. केवढा दुष्ट असेल हा कलियुग. त्याच्यामुळे अशा कलियुगाला मारून टाकायला पाहिजे होतं, ठेवायलाच नाही पाहिजे होतं. असं का केलं राजाने? तेव्हा नारद महाराज सांगतायत, देवी भक्ती तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे, परंतु त्याचं उत्तर खूप छान आहे. काय उत्तर आहे? यदि पृष्ठस्त्वया बाले, तुझं असं विचारत असेल ना तर प्रेमाने सांगतो मी, ऐक. काय? सर्वं वक्ष्यामि ते भद्रे कश्मलं ते गमिष्यति यदा मुकुंदो भगवान क्ष्मां त्यक्त्वा स्वपदं गतः. असं झालं तुझं सगळं कल्याण होईल, त्यासाठी मी ती गोष्ट सांगतो तुला. असं झालं की भगवान कमलनयन परमात्मा मुकुंद जेव्हा आपली लीला संवरण करून या कलियुगाला प्रारंभ होण्याच्या पूर्वी त्या ठिकाणी भगवान गेले धराधाम सोडून, तेव्हा काय झालं? हा कलियुग जसं भगवान गेले तसा कलियुगाने येऊन पाय ठेवला. पृथ्वीवर येऊन कलियुग अगदी उपस्थित झाला लगेच. म्हणजे परमात्मा होता तोपर्यंत कलीचं सामर्थ्य, साहस नव्हतं येण्याचं. जसं परमात्म्यानं शरीर त्या ठिकाणी त्याग केलं, त्याचबरोबर त्या ठिकाणी कली आलेला आहे. आणि त्यानंतर ते राजा परीक्षितानं पाहिलं. राजा परीक्षित अत्यंत विवेकवान व्यक्ती आहे, बरोबर, खूप सदाचारी आहे, विवेकशील आहे, सारग्राही आहे. म्हणजे सार ग्रहण करून असाराला त्याग करून विवेकपूर्वक अत्यंत दक्षतेनं प्रजेला त्या ठिकाणी पालन करतोय हा राजा परीक्षित. त्याने पाहिलं की कली आलेला आहे, म्हणून राजानं मारायला धावला होता, कलीला नष्ट करायला पुढे गेला, परंतु कली शरण आला. आणि तेव्हा सार ग्रहण करणाऱ्या त्या राजाने विचार केला की आतापर्यंत सत्य त्रेतया द्वापर युगामध्ये लोकांना मोठी मोठी तप करावं लागायची, मोठे मोठे यज्ञ करावं लागायचे, कुणाला पूजा करावं लागायची, खूप मोठे उद्योग सगळे करावे लागायचे. तेव्हा कुठेतरी परमेश्वर कृपा करत होते. आणि आता कलियुगामध्ये तर छानच हो, न मया मारणीयोयम सारंग इव सारभुक,
यत्फलं नास्ति तपसा न योगेन न समाधिना तत्फलं लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. राजाने पाहिलं, जे फळ तपस्या करून मिळत नाही, बघा लक्ष देऊन ऐका बरं का ही गोष्ट, अगदी डोक्यामध्ये फिट करून ठेवायची. जी गोष्ट तप करून मिळत नाही, जी गोष्ट योग समाधी आदीच्या द्वारे मिळत नाही, आणि जी गोष्ट कोणत्याही प्रकारची पूजा अर्चना करून मिळत नाही, तत्फलम एकाकारम कलिम दृष्ट्वा, हे पाहिलं मी काय, यत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. बस जे फळ मोठे मोठे योगी जन लाखो वर्ष योग साधना करतात तेही त्यांना मिळत नाही. ज्या ठिकाणी मोठी मोठी पूजा केली, साधना केली, तपस्या केली, तेही फळ मिळालं नाही. परंतु तुम्ही या कलियुगामध्ये केवळ भगवान केशवाचं कीर्तन जर केलं ना, बसून नाम चिंतन केलं, ते फळ तुम्हाला बसल्या जागी मिळते, सगळं मिळते फळ. आणि ते असं नाही की अनंत काळापर्यंत करावं लागेल, ते हजारो वर्ष तप करत होते हे म्हटले नाही. नाही, तुम्ही 1000 वर्ष कशाला हो, तुम्ही काही क्षण जरी नाव घेतलं त्या परमात्म्याचं, ते परमात्मा एवढी कृपा करेल, एवढी कृपा करेल की तुम्हाला ते सगळं काही फळ देऊन टाकेल. कलियुगाचं महात्म्य आहे बरं का. कलियुगाचे सगळे दुर्गुणच गाऊ नका, कलियुगाचं महात्म्य सुद्धा आहे. कलियुगाचं महात्म्य म्हणजे की या युगानं तुम्हाला एक मोठं वरदान दिलेलं आहे. काय ते म्हणजे केवळ हरी कीर्तन करा, ते सगळं तुम्हाला भेटून जाईल. दुःख नष्ट करण्याचं एकदम सोपं सहज सरळ साधन त्या ठिकाणी राजा परीक्षितानं पाहिलं आणि या कलियुगाला इथे राहण्याची त्या ठिकाणी अनुमती दिली. त्यासाठी कलियुग इथे आहे. म्हणून हे सगळे जे साधनं आहेत ते नष्ट झालेत, परंतु एकमेव साधन उरलेलं आहे, ते म्हणजे काय, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. संत महात्मे एवढं सगळं आपल्याला सांगून जातात. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, असं देवाचं नाव आहे. इतकं गोड नाव आहे, बस उच्चारण केलं की जन्म मरण हे सगळं काही खंडित होऊन जातं. जन्म आणि मरण हेच फार मोठं दुःख आहे, आणि दुःख खंडित होऊन जाते, यापेक्षा मोठं सुख काय आहे. आपण म्हणून सुख देतो का परमात्मा, सुख द्यायचं नाही द्यायचं लांबची गोष्ट आहे. तुमचं दुःख नष्ट करून टाकतो. दुःख गेलं म्हणजे काय उरलं, हा बरोबर ना, दुःखच निघून गेलं मग उरलं काय, बस सुखच सुख उरलं. मग सुखसागर असलेला तो परमात्मा बस सुखच सुख प्रदान करतोय. म्हणून अशा प्रकारे, परंतु तरीही कलियुगामध्ये अत्यंत कुकर्मय, कुकर्माचरण सारः सर्वतो निर्गतो धुना पदार्था संस्थिता भूमो बीजहीना स्तुषा यथा. खूप सुंदर सुंदर एका श्लोकाचा अर्थ आहे. परंतु एवढं सगळं घेत बसलं की आपलं भागवत आयुष्यभरही संपायचं नाही. म्हणून आपण पण थोडंसं धावू पुढे पुढे. तर इथे नारदजी महाराज सांगतायत की अत्यंत कुकर्माने रत असलेले हे सगळे कलियुगाचे लोक अल्पायुषी झालेत. आणि काय झाले, सगळं पदार्थ पण सारहीन झाले. माणसं तर गेले कामातून, पण पदार्थ बघा, आज पहिल्या काळामध्ये हे लोक जे जेवण करत होते, किती त्याच्यामध्ये जीवनसत्व होते, खूप काय काय होतं. आता काय सांगायचं, ते गावरान गाईचं दूध होतं. कुठे तुम्ही लोक आहात सगळे जुने, आम्हाला तर माहिती नाही ते, त्याच्यामुळे काय सांगायचं. पण आज सगळं काही आहे, छान छान फ्रेश भाजीपाला, पण तो कशाचा आहे, पेस्टिसाइड. एकदम मोठे मोठे फवाऱ्यांचा मारा आहे सगळीकडे, आणि नाही फवारा तर मग सगळे काळ्या खायच्या का. आज कलियुगाचं एवढं मोठं विचित्रपणा आहे की इतकं सगळं काही गेलंय. अगदी भुसा खातोय आपण सगळे लोक, बरोबर की नाही. चौथा आहे, त्याच्यामध्ये काही सार आहे का कसलं. जसं तुम्ही ते खळ करतात ना, खळ केल्यानंतर शेवटी काय उरतं, ते भुसा उरतो ना. भुसा त्याला कुठल्या तर काय सापडेल बरं त्यातून, त्या भुसाला आणायचं, कुठत बसायचं, काय मिळेल त्यातून, हा भुसातून दाणे निघणार आहेत नाही ना. असं बीजहीन झालेलं आहे कलियुगाचं सगळं. जसं भुसा फुटतोय आपण पण आपल्या जीवनामध्ये ना जे काही कामं करतोय अगदी निरर्थक परिश्रम आहेत. भुसा फुटल्यासारखं. भुसा फुटणं म्हणजे आपण काय पागल झालं की काय, भुसा फुटतोय म्हणजे मूर्ख आहे तो माणूस. तसंच आपलं जीवन संतांच्या दृष्टीने आपण सगळे एक एक मूर्ख आहेत. कारण आपण काय करतोय, भुसा फुटतोय. प्रपंचामध्ये नको ते हेरे फेरे एवढे कष्ट करतोय. संत महात्म्यांद्वारे काही नाही, त्याच्यामध्ये एवढे कष्ट करते हा माणूस, ज्याच्यामध्ये आहे त्याच्याकडे बघायलाही तयार नाही. जे खरोखर परमात्मा तुम्हाला सगळं काही देणार आहे, तिथे बसलेला आहे वरद हस्त करून, त्याच्याकडे आपण बघायलाही तयार नाही. आणि जिथे काही नाहीये बस तिथे मात्र नको ते परिश्रम. हे भुसा फुटण्यासारखं आहे. मग भुसा फुटत राहील, शेवटी काय मिळणार आहे, कधी मिळेल ते आपल्याला नाही मिळेल. त्यातून काही निघणार नाही, दाणे निघणार आहे. आपण म्हणणार एवढे परिश्रम केले, काय मिळालं शेवटी, काय मिळणार आहे, काही नव्हतं तर काय मिळेल तिथून,
पण फक्त ते कळालं पाहिजे माणसाला. ज्याला कळालं, वेळीच कळालं, तो माणूस सुखी होऊन जातो, त्या परिश्रमापासून वाचतो आणि जे खरोखर जिथे कष्ट करायची गरज आहे तिथे जाऊन आता मात्र सुखी होतो. पण संत महात्मे सांगते कलियुगाच्या लोकांनी एवढी बुद्धी नाही, हे सगळे भुसाच फुटत बसले, काय करायचंच काय त्याला. आणि एवढं सगळं आहे परंतु करायचं काय, कितीही सांगितलं तरी कळत नाही. परंतु भगवान परमात्मा श्रीहरी अत्यंत कृपावत्सल आहेत, म्हणून हे भक्ती, हे देवी, हे कल्याणी, तू चिंता करू नको, काही काळजी करू नको. या कलियुगाने जरी सगळं नष्ट केलं असलं ना तरी सुद्धा तू आनंदी राहा, कारण की तुझं दुःख नष्ट होणार आहे, यात काही चिंता नाही, काही संशय नाही, तुझं दुःख नष्ट होणार आहे. कारण की परमात्मा जो आहे त्या परमात्म्याची जी भक्ती आहे ती परमेश्वराला स्वतःच्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. देवी भक्ती अत्यंत सुंदरी आहे, तरुणी आहे आणि परमात्म्याची साक्षात ईश्वरी आहे, प्रिया आहे, प्राणेश्वरी आहे. म्हणून देवी भक्ती तू काही दुःख करू नको. आणि ज्ञान आणि वैराग्य या दोघांचंही दुःख नष्ट करण्याकरता मी काहीतरी उद्योग नक्की करेन. त्या ठिकाणी सूतजी महाराज सांगतात, इति तत्वचनं श्रुत्वा विस्मयं परमं गता भक्तिरुचे वचो भूयः श्रूयतां तच्च शौनक. हे शौनकजी महाराज जेव्हा भक्तीने हे सगळं ऐकलं नारदांच्याकडून की हे सगळं कलियुगाचं हे सगळं आहे अद्भुत महात्म्य, मग याच्यामध्ये कसं होईल, तेव्हा देवर्षी नारदांचं हे वचन ऐकल्यानंतर भक्ती सांगते की हे सुरर्षे, आपण धन्य आहात, धन्य आहात तुम्ही, तुमची वाणी धन्य आहे, तुमचे सगळे काही कर्म धन्य आहेत. तुमची वाणी ऐकली आणि आता माझ्या हृदयाला अत्यंत शांती मिळाली. माझं भाग्य आहे, माझं मोठं भाग्य आहे की तुम्ही मला भेटले, फार मोठं भाग्य आहे माझं. आज भाग्य कुठेतरी उदयाला आलं. आणि देवी भक्ती सांगते, साधुनाम दर्शनम लोके सर्व सिद्धिकरम परम. संत महापुरुषांचं दर्शन या लोकामध्ये सर्व सिद्धीला प्रदान करणारं आहे. ज्याला भाग्य आहे त्यालाच खरोखर संत महात्म्यांचं दर्शन घडतं. आणि ज्याचं भाग्य नाही तो संत महात्म्याने पाहूनही इकडे पाहून निघून जातो, त्याला संत महात्मे कळत नाही. परंतु आपलं खरंच फार मोठं भाग्य आहे, आपल्या सगळ्यांचं खरंच मोठं भाग्य आहे की आपल्या गावाला कधीपासून संत महात्म्यांची छाया आहे, कृपा छाया आहे आपल्यावर. जे खरोखर मोठे मोठे संकट आहेत या कलियुगाचे ते सगळे आपल्यापासून अजूनही थोडे थोडे दूर आहेत. भले आपल्यावर आलेत ते, परंतु आपल्याला त्यातून हे तर कळते सत्संग केला पाहिजे, भगवत चिंतन, नाम चिंतन, जप, भजन, पूजन काहीतरी केलं पाहिजे, पारायण वाचली पाहिजे, आश्रमामध्ये संत महात्म्यांच्याकडे गेलं पाहिजे. परमपूज्य आनंदाश्रम स्वामी महाराज, त्यांचं दर्शन ज्या लोकांना झालंय, तुम्हा सर्वांनाच झालंय ना, सगळ्यांना दर्शन झाले तुम्हाला. स्वामीजींचं जे व्यक्तिमत्व काय म्हणायचं, त्यांना गुरुच्या ठिकाणी व्यक्तित्व नसतं, गुरु हे साक्षात परमात्मा आहेत. त्याला तो गुरु म्हणायचं ना, गुरुच्या ठिकाणी व्यक्तित्व कधी पाहायचं नाही, ते एक व्यक्ती आहेत असं जेव्हा कळालं ना समजून घ्यायचं की आपली अजून भक्ती नीट झालेली नाही. ते साक्षात परमेश्वर आहेत, परमेश्वरच आहेत, परमेश्वराचा अवतारच आहे. अशा प्रकारे भाव संतांच्या चरणावर ठेवला पाहिजे. आणि खरंच आनंदाश्रम स्वामीजी महाराजांची फार मोठी कृपा आहे आणि अनंत उपकार आहेत त्यांच्या आपल्या सर्वांवर, खूप मोठे उपकार आहेत की त्यांच्या कृपेतून आपल्याला भगवत भक्ती काय आहे कळालं. स्वामीजींच्या मार्गदर्शनातून, भले तुम्ही वर्षातून 2 वर्षातून कधी एकदा तुम्ही दर्शनाला जायचे, परंतु महापुरुषांचं एका क्षणाचं दर्शनही पर्याप्त आहे डोळे उघडण्याकरता. संत महात्म्यांचं दर्शन कधी निरर्थक नसतं. तर परमपूज्य स्वामीजींचे आपल्यावर मोठे असलेले उपकार. आणि स्वामीजींच्या नंतर आपल्या गावाला एक स्वामीजी परमानेंट भेटून गेले. म्हणजे मी माझ्यासाठी सांगत नाहीये, तुमच्या सगळ्यांसाठी येते, कारण की त्याचा लाभ मला असं वाटतंय मी घेतला. मला तरी बरं वाटतं की मला असं वाटतंय की माझ्या जीवनामध्ये खरोखर जे व्हायला पाहिजे होतं ते चांगलं चाललंय. आता काय होईल ते पुढे देवा जाणे, पण आतापर्यंत जे झालंय ते खूप छान आहे. खूप आनंद वाटतोय की या जीवनामध्ये प्रवेश केल्यानंतर जे संत महापुरुषांची खरी कृपा झालीये, कुठेतरी देवाची भक्ती आता आवडायला लागलीये मनापासून, ते अगदी फार आतून ते पटतंय. आणि ही गोष्ट आपल्या सर्वांना नियमाने नेहमीपणे पटली पाहिजे. खरंच हे आपलं मोठं भाग्य आहे की महापुरुषांचा संघ होणं. कारण भगवान शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये सांगतात काय, दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयाः. भगवान शंकराचार्य सांगतात की दुर्लभ आहेत अशा 3 गोष्टी. कोणती गोष्ट? एक मनुष्यत्व, एक मुमुक्षत्व आणि एक महापुरुष संश्रय. मनुष्यत्व म्हणजे काय? माणसाचं शरीर मिळणं हे एक दुर्लभ आहे आणि त्या माणसाच्या शरीरामध्ये जनावरासारखं जगणं
हे त्याचं निरर्थक गमावू नये. कारण जनावर काय करतात, मग आहार, निद्रा, भय आणि मैथुन, जेवायचं, झोपायचं आणि प्रपंच विस्तार करायचा आणि वेळ प्रसंग पडला की घाबरून जायचं प्रत्येक वेळी. हे 4 गोष्टी पशुकडे असतात आणि त्याच 4 गोष्टी जर माणसाकडे आहेत तर तो माणूस नाहीये. त्याच्यामध्ये मनुष्यत्व नाही, मनुष्यत्व म्हणजे मानवता त्याच्यामध्ये नाहीये. तो माणूस कसा आहे, तो बिना शेपटीचा पशु आहे, बिना शेपटीचा पशु आहे. मग पुच्छहीन तो पशु असलेला हा मनुष्य, त्याला मनुष्यत्व नाहीये म्हणून तो मनुष्य नाही. परंतु ज्याच्यामध्ये मनुष्यत्व आहे तो खरा भाग्यशाली आहे. म्हणून हे मनुष्यत्व मिळणं पहिलं दुर्लभ गोष्ट आहे. त्यानंतर दुसरी दुर्लभ म्हणतात त्या मनुष्य शरीरामध्ये मुमुक्षत्व येणं, म्हणजे मी बंधनात आहे आणि मला मोकळं व्हायचंय. कारण जो माणूस बंधनामध्ये आहे तो काय करेल, मोकळे व्हायचे प्रयत्न करेल. समजा एखाद्याला दाव्याने बांधून टाकलं, तो काय करेल बरं, मला सोडवा, मला सोडवा, आरडा ओरडा करेल ना, मला सोडवा, मला वाचवा. का बरं, त्याला बंधन आवडत नाही, त्याला मुक्त पाहिजे, मुक्त. मग मला सोडवा ही इच्छा त्या माणसाची कधी झाली बरं, मी बांधलेला आहे हे त्याला कळाल्यावर. त्याला बेहोशीमध्ये बांधलं होतं आधी, त्याला होश आला, त्याने अरे हे दाव बांधले मला सगळीकडून. मग त्यानंतर त्याला कळतं की आता मला कोणीतरी सोडवलं पाहिजे. त्याला जर कळालंच नाही की मी बांधलेला आहे, मग तो कशाला खटपट करेल, मला सोडवा, मला सोडवा, नाही ना. तशीच आपली स्थिती आहे. आपण बांधलेलो आहेत हे आपल्याला दिसत नाही. तुम्ही म्हणणार कुठे बांधलोय आम्ही, मस्त मोकळे बसलोय ना, परंतु हे बंधन असं की ते डोळ्याने दिसत नाही. कारण दाव्याने बांधलं ते दिसतं, दाव दिसतं की नाही, परंतु हे मायापाश आहे, मोहाचे, आसक्तीचे हे सगळे बंधन आहेत, ते डोळ्याने दिसत नाही. डोळ्याने न दिसल्यामुळे आपण त्याला त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न पण करत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी बंधनात आहे हे कळलं पाहिजे. मग बंधनात आहे हे कळाल्यानंतर तो माणूस सोडवण्यासाठी प्रयत्न नक्की करणार, याच्यामध्ये काही संशय नाही. म्हणून मला सोडवा हा असा आक्रांत जर त्याने केला तर त्यानंतर त्याला ते दुर्लभही मिळून जातं, ते म्हणजे महापुरुष संश्रया, म्हणजे संत महापुरुषांची संगती. संत महापुरुषांच्या कृपेतूनच आपण केवळ जीवनमुक्त स्थितीला जाऊ शकतो. म्हणून हे 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत, ज्या की आता आपल्याला उपलब्ध आहेत आणि त्याचा जर आपण उपयोग केला नाही मग काय व्हायचंय. पुस्तकं होते, अभ्यास करायची, सगळं काही होतं, परंतु आम्ही काही केलंच नाही. आम्ही खेळत राहिलो, उड्या मारत राहिलो, इकडे तिकडे फिरत राहिलो, हिंडत राहिलो. परीक्षेला लिहिणे हे ढेकळं आहे, हे असं आहे, ते तसं आहे, काय करायचं. काही दगडधोंडे आठवतील त्यावेळेस आम्ही फिरत होतो. अहो आम्ही अभ्यास केला असते, तिथे लिहिणार का. आम्ही क्रिकेट खेळत होतो, आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो, असं तिथे लिहिणार का परीक्षेला. आपल्या सगळ्यांची एक एक परीक्षा आहे, आपण सगळे परीक्षेला बसलेलो आहेत. त्या परीक्षेची खरी जी घडी आहे ना ती मृत्यूच्या वेळी असते. मरण ज्या वेळी येतं त्यावेळी आपल्याला आपला रिझल्ट कळतो. आपण आयुष्यात काय केलंय ना त्याचा रिझल्ट तिथे आपल्याला पाहायला मिळतो. अरे बापरे, मी काय केलंय. आणि ज्या माणसाने भगवत चिंतन केलं त्याला काही काळजी नाही, तो आधीच निश्चिंत असतो, माझा निकाल चांगलाच येणार आहे, देवाची कृपा आहे माझ्यावर, त्याची कृपा असल्यामुळे माझा निकाल कधी खराब येणार नाही. अशा प्रकारे साधूनाम दर्शनम पुण्यम, संत महापुरुषांचं दर्शन अत्यंत पावन करणार आहे. म्हणून त्या नारदजी महाराजांची या ठिकाणी देवी भक्तीने स्तुती केली. जयति जयति माया, जयति जगति मायाम यस्य कायाधवस्ते, वचन रचनमेकं केवलं चाकलय्य, ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं, सकल कुशल पात्रम ब्रह्मपुत्रम नतास्मी. हे ब्रह्मदेवाचे पुत्र असणारे श्री नारदजी महाराज, तुम्हाला मी नमस्कार करतो. अशा प्रकारे देवी भक्तीने नमस्कार केला आणि श्री नारदजी म्हणतात, देवी भक्ती काही काळजी करू नको, तुझं जे दुःख आहे त्या दुःखाला निवारण करण्याकरता परमेश्वराच्या कृपेतून आपण नक्कीच काहीतरी उद्योग करू. आता देवर्षी नारद काय करणार आहे उद्योग, तो उद्योग आपल्याला उद्या ऐकायचा. जमेल ना सर्वांनी तो उद्योग ऐकण्याकरता उद्या या ठिकाणी उपस्थित राहायचं. कारण की तो उद्योग आपल्या सगळ्यांना पाहिजे की नाही, आपल्यालाही गरजेचं आहे. कारण आपल्याही जीवनमुक्ती करतात तेच एकमेव साधन आहे जे की नारदजी उद्या सांगणार आहेत. म्हणून ज्याला ज्याला मुक्त व्हायची फार इच्छा आहे त्याने ते ऐकलंच पाहिजे. तर अशा प्रकारे झालेल्या सेवेला आज या ठिकाणी पूर्णविराम देऊ. आणि एक दुःखाची किंवा आपण काय म्हणू त्याला माहीत नाही, खरं तर ही गोष्ट आनंदाचीही असू शकते, परंतु तरीही त्या गोष्टीनं सर्वांवर आज दुःख झालेलं आहे. या ठिकाणी काल एक अशी घटना झाली
की काल संध्याकाळी मला वाटलं होतं की सत्संग होईल की नाही, मला फोन आला यांचा. ते म्हटलं की सत्संगाचं काय करायचं, बसू नयेत कधी, म्हणजे आजी त्यांची अगदी कंडिशन फारच आहे. मी म्हटलं काय हरकत नाही, सत्संग झाला आणि सत्संग ऐकता ऐकता गेला तर खूप छान आहे. आपण सत्संग बंद करायचा नाही, काही झालं तरी चालू द्यायचा. आणि खरंच खूप मोठं भाग्य आहे की श्रीमद भागवत, आणि काल आपला विषयही तोच होता, मृत्यूविषयक बऱ्याच चर्चा काल आपल्या झालेल्या आहेत. आणि खूप मोठं थोर भाग्य त्या आजींचं की निदान त्या अवचेतन अवस्थेमध्येही त्यांनी या श्रीमद भागवत कथेचं निव्वळ कानांनी श्रवण केलेलं आहे. आणि त्या अत्यंत पवित्र मंगलमय वातावरणामध्ये त्यांनी या शरीराचा त्याग केलेला आहे. तर परमात्म्याच्या श्री चरणावर मी माझी व्यक्तिगत आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक हृदयापासून प्रार्थना करते की त्या आजींना आणि परमेश्वरानं आपल्या श्री चरणावर खूप दिव्य अशा ठिकाणी स्थान द्यावं. परमेश्वरानं त्यांच्या हृदयामध्ये आपली ती दिव्य अशी भक्ती प्रस्थापित करून आपलंसं त्यांना करावं, अशा प्रकारे परमेश्वराला प्रार्थना करते आणि आजच्या या झालेल्या सेवेला पूर्णविराम देते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्ण